विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. एकनाथ शिंदेंच्या पक्षात चलबिचल, भाजपात विलीन व्हायचं की प्रहारमध्ये शिंदेंच्या पक्षात खल सुरू. अमित शहांच्या भेटीसाठी लवकरच शिंदे गटातले नेते दिल्लीला येतील, संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. आमदार म्हणजे पक्ष नव्हे, निवडणुका निव्वळ तमाशा उरलाय. सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद. निवडणूक आयोगावर देखील प्रश्नचिन्ह. आजच्या सुनावणीकडे लक्ष. आमचा देशाच्या संविधानावरती विश्वास, यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटपतोय. उपमुख्यमंत्री शिंदेंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचा निशाणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरेगावात 3 दिवस मुक्काम. दौऱ्यामागील नेमकं कारण अस्पष्ट. अचानक केलेल्या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत. विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत. रवींद्र धंगेकरांचा भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल. राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला. सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर देवगिरी बंगल्यावर. कॉक्रोच जनता पार्टीच्या बैठकीत 7 तास मंथन. सीजेपीकडनं पुढचा मास्टर प्लॅन तयार. आज मोठी घोषणा केली जाणार, आशुतोष रांका यांची माहिती. फडणवीस सरकारचा जनझेनसाठी मेगा प्लॅन. तरुणांसाठी राज्यात 1000 रोजगार मेळाव्याचं आयोजन. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनानंतर संघाचं जनझेनवर विशेष लक्ष. सरसंघचालक मोहन भागवत आज मुंबईत तरुण पिढीशी संवाद साधणार. 100 शहरातून 2000 विद्यार्थी सहभागी होणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत टॅक्सेशन विधेयक सादर करणार. नव्या कायद्याद्वारे अध्यादेशाची जागा घेण्याचा प्रस्ताव. अंतरवाली सराटीत प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधींची बैठक. मनोज जरांगेंची लोकप्रतिनिधींची चर्चा. पुढील भूमिकेबाबत संवाद. राज ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर. नाशिकात पक्ष आढावा बैठक घेणार. ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकमध्ये. शिवसेनेच्या शिबिरात केडीएमसी आयुक्त उपस्थित राहिल्यामुळे वाद. पक्षाच्या शिबिरात आयुक्त कशासाठी? काँग्रेस नगरसेवकांचा सवाल. पुण्यात अल्पवयीन आरोपी धिंड प्रकरणात पोलीस निरीक्षकांच्या मुळावर. वादग्रस्त पीआय मानसिंग पाटील यांची विशेष शाखेत तडकाफडकी बदली. येरवडा जेल बाहेर मित्राकडनं गुंडाचं बर्थडे सेलिब्रेशन. कैदी शंकर भालकेसाठी जेल बाहेर फटाके फोडून धिंगाणा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सुलतान सय्यदला पोलिसांकडनं अटक. पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडीची मोठी कारवाई. मुख्य सूत्रधारासह 9 जणांवरती मकुका. 21 जणांचा विषारी दारूमुळे मृत्यू. आरोपी भीमराव लोंढे संघटित टोळी चालवत असल्याचं समोर. माडच्या डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाचा आज दुसरा दिवस. सीसीएमपी पात्रतेवरनं वाद. मुंबईच्या रुग्णालयांमधील ओपीडी आज देखील बंद. रुग्णसेवेवर मोठा ताण. इराणवर महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला टळला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. निष्पाप बळी टाळण्यासाठी शांतता कराराला प्राधान्य. महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रायगड, पुणे आणि साताऱ्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. तर ठाणे, रत्नागिरी, नाशिकला येलो अलर्ट जारी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.